आज या ठिकाणी अरुण ढाळके सर यांच्या वतीनं हा अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। तो यासाठी की अरुण सर नेमकं काय करतात। आपण एक छोटीशी डॉक्युमेंटरी पाहिली, खरोखर अत्यंत संवेदनशील विषय आहे। या विषयावरती महिला सुद्धा एकमेकांमध्ये बोलताना म्हणजे ती तेवढी मोकळीक आपल्याकडे नाही, अजून तेवढं आलेलं नाही। अशा विषयावरती ते काम करत आहेत। एकीकडे आपण महिलांच्या बाबतीमध्ये जागरूकता व्हायला पाहिजे असं म्हणतो, परंतु त्याची सुरुवात कुठून करायची हा मोठा प्रश्न असतो। आणि हे या ठिकाणी अरुण ढाळके सरांनी दाखवले। त्यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि ते काम करतात। ते गेले अनेक वर्ष माझ्या संपर्कात आहेत। सुदैवाने आम्ही मीडियाच्या फील्डमध्ये असल्यामुळं बऱ्याचदा आमच्या भेटीगाठी होतात। माझ्याकडं साऊंड रेकॉर्डिंगचा स्टुडिओ असल्यामुळं आणि फिल्म निर्मितीच्या क्षेत्रात मी असल्यामुळं बऱ्याचदा त्यांचा माझ्याशी संपर्क असतो आणि संभाषण होत असतं। त्यांनी मागे मला ही कल्पना सांगितली की अशा विषयावर मी काम करत आहे। निश्चितच अत्यंत महत्त्वपूर्ण आपण काम करत आहात। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व काम करत असताना आज त्यांनी काय केलेलं आहे, खरं म्हणजे त्यांचा सन्मान व्हायला पाहिजे, परंतु त्यांनी काय केलेलं आहे की चळवळीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे जी लोक आहेत यांचा कुठंतरी सन्मान व्हायला पाहिजे। म्हणजे बघा, एकीकडे काय होतं की अनेक लोक जिथं जिथं पुरस्कार मिळत असतात, सन्मान मिळत असतो, तिकडं खरोखर काय थोडंफार देऊन काय मिळवता येईल का, माझं नाव येईल का त्यात, अरे मला तो पुरस्कार मिळाला पाहिजे, ही सगळी धावपळ चालू असते। परंतु या ठिकाणी अरुण ढाळके सरांनी मनाचा अत्यंत मोठेपणा दाखवलेला आहे। कारण यासाठी खूप मोठं मन लागतं। एखाद्याला सन्मानित करणं याला खूप मोठं मन लागतं आणि ते मोठं मन आज या अरुण सरांकडे आहे। निश्चितच मी या ठिकाणी अरुण सरांना अत्यंत खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो। त्यांनी या ठिकाणी जी कंपनी स्थापन केलेली त्याचं 3 वर्ष पूर्ण झालेले, उत्तरोत्तर या कंपनीची भरभराट हो आणि त्यांची सुद्धा व्यक्तिगत भरभराट हो। त्यांना या सर्व पुढील कार्यासाठी मी त्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। आणि ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या वेळेला आपल्याला कुठल्याही प्रकारची मदत लागेल निश्चितपणाने मी माझ्या परीने संपूर्णपणे सहकार्य करण्याचा प्रयत्न करीन। मी आपणास पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय संविधान।